रिया 25 वर्षांची मध्यमवर्गीय कुटुंबातील एक महत्त्वाकांक्षी तरुणी तिची स्वप्न घेऊन मुंबईत आली होती. तिला एका नामांकित कंपनीत मार्केटिंग एक्झिक्युटिव्हची नोकरी मिळाली. तिचा बॉस मिस्टर खन्ना एक अत्यंत हुशार आणि प्रभावशाली व्यक्ती होता, ज्याची कंपनीत प्रचंड पकड होती. रियाला सुरुवातीला तो खूप आदर्श वाटत असे, पण त्याच्या बोलण्यात आणि वागण्यात एक अनाकलनीय गूढता होती, जी तिला नकळतपणे अस्वस्थ करत असे. ती संध्याकाळ. एक शुक्रवारी संध्याकाळी मिस्टर खन्नाने रियाला ऑफिस पार्टीला येण्यास सांगितले. बस थोडा वेळ थांब, तुझ्या प्रमोशनबद्दल एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे, तो स्मितहास्य करत म्हणाला, पण त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती, जी रियाला समजू शकली नाही. रियाला वाटले की अखेर तिची मेहनत फळाला येत आहे. पार्टीमध्ये मिस्टर खन्नाचा खास मित्र राहुल, एका मोठ्या उद्योगपतीचा मुलगा, अचानक प्रकट झाला. त्याच्या येण्याने पार्टीचे वातावरण अधिकच गढूळ झाले. राहुलने रियाकडे एक वेगळ्याच नजरेने पाहिले, जणू काही तो तिला आधीपासूनच ओळखत होता. दोघांनी रियाला एकामागून एक ड्रिंक्स पाजायला सुरुवात केली. रियाने सुरुवातीला विरोध केला, पण बॉसच्या अप्रत्यक्ष दबावामुळे तिला 2-3 ड्रिंक्स घ्यावी लागली. हळूहळू तिचे डोके फिरू लागले, डोळ्यासमोर धुळीचे लोट येऊ लागले आणि मग सर्व काही अंधारमय झाले. अंधार. जेव्हा रियाला शुद्ध आली, तेव्हा ती एका अनोळखी, भयाण खोलीत होती. तिचे डोके असह्यपणे दुखत होते आणि शरीर पूर्णपणे थकले होते. तिने पाहिले की ती पूर्णपणे नग्न आहे आणि खोलीत मिस्टर खन्ना आणि राहुल तिच्याकडे पाहत उभे आहेत. तिला किंचाळायचे होते, पण तिचा घसा कोरडा पडला होता, आवाजच फुटत नव्हता. आता तू ओरडली तरी काही उपयोग नाही, मिस्टर खन्नाचा थंड, कठोर आवाज तिच्या कानावर पडला. तू आता आमची झाली आहेस. जर तू कोणालाही सांगितले, तर तुझी नोकरी तर जाईलच, पण तुझ्या कुटुंबाची इज्जतही रस्त्यावर येईल आणि मग बघू, कोण कोणाची मदत करतो. त्याच्या बोलण्यात एक विकृत आनंद होता. रियाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्या रात्री तिच्यासोबत जे काही घडले, ते तिच्या मनातून कधीही पुसले जाणार नव्हते. ती रात्र तिच्या आयुष्यातील सर्वात भयानक काळोख बनली होती. पण तिच्या डोळ्यासमोर एक वेगळेच चित्र तरळले. राहुलच्या हातात एक छोटासा, अनोळखी टॅटू होता, जो तिने पूर्वी कधीतरी पाहिला होता, पण कुठे हे आठवत नव्हते. दुसऱ्या दिवशी रिया कशीबशी घरी पोहोचली. तिची बालपणीची मैत्रीण प्रियाने तिची अवस्था पाहिली आणि तिच्या डोळ्यातली भयानता ओळखली. तुला काय झाले, रिया? प्रियाने काळजीने विचारले. रियाने रडत रडत सर्व काही सांगितले. प्रियाने तिला पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला दिला, पण रिया भयभीत झाली होती. ते खूप शक्तिशाली आहेत, प्रिया. माझे कोणीही ऐकणार नाही, ते मला संपवून टाकतील. पण प्रियाने तिला धीर दिला. जर तू शांत राहिलीस, तर हेच लोक आणखी अनेक मुलींसोबत असेच करत राहतील. तू हिम्मत कर, रिया. मी तुझ्यासोबत आहे, शेवटपर्यंत. प्रियाच्या शब्दांनी रियाच्या मनात एक छोटीशी आशा जागृत केली. तिच्या मनात एक विचार चमकला, माझ्यासोबत जे घडले, ते आणखी कोणासोबत घडू नये. रियाच्या मनात अजूनही राहुलच्या हातातील तो टॅटू घोळत होता. कुठे पाहिला असेल तो? रियाने प्रियाच्या मदतीने पोलिसात तक्रार दाखल केली. सुरुवातीला पोलीसही रियाच्या कथेवर विश्वास ठेवायला तयार नव्हते. त्यांना वाटले की ही एक साधी भांडणाची केस आहे. पण जेव्हा एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांना पार्टीच्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज आणि रुग्णालयाच्या अहवालाची माहिती दिली, तेव्हा केसने अनपेक्षितरित्या कलाटणी घेतली. मीडियाने हे प्रकरण उचलून धरले आणि सोशल मीडियावर जस्टिस फॉर रिया हे हॅशटॅग प्रचंड वेगाने ट्रेंड होऊ लागले.
मिस्टर खन्ना आणि राहुलने आपले पैसे आणि राजकीय ताकदीचा वापर करून केस दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यांनी रियाला अप्रत्यक्ष धमक्या देण्यास सुरुवात केली, तिची वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर लीक केली आणि तिच्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न केला. रिया पुन्हा एकदा खचू लागली होती, पण प्रियाने तिला सावरले. कोर्टात सुनावणी सुरू झाली आणि अनेक दिवस चालली. मिस्टर खन्ना आणि राहुलचे वकील प्रत्येक युक्त्या वापरत होते, पण अखेर एका अनपेक्षित साक्षीदाराने, पार्टीतील एका वेटरने खन्ना आणि राहुलच्या विरोधात महत्त्वपूर्ण साक्ष दिली. वेटरने पाहिले होते की कसे रियाला बळजबरीने ड्रिंक्स पाजण्यात आले होते. या साक्षीतून सत्य बाहेर आले आणि कोर्टाने दोघांनाही दोषी ठरवले, त्यांना कठोर शिक्षा सुनावली. परंतु कोर्टाच्या निर्णयापूर्वी रियाला एक अनपेक्षित ईमेल आला. त्यात राहुलच्या टॅटूचा स्पष्ट फोटो होता, जो तिच्यासोबतच्या घटनेच्या दिवशी काढलेला होता. ईमेलमध्ये फक्त एक वाक्य होते, त्याने हे अनेकदा केले आहे. रियाला आठवले, हाच टॅटू तिने कॉलेजच्या एका कार्यक्रमात पाहिलेल्या एका मुलीच्या हातावरही होता, जिने नंतर आत्महत्या केली होती. त्यावेळी प्रकरण दडपण्यात आले होते. हा ईमेल कोणी पाठवला हे रियाला कळले नाही, पण या माहितीने तिला राहुलच्या पाठीमागच्या गुन्हेगारी प्रवृत्तीची एक मोठी साखळी उघडकीस आणण्याची प्रेरणा दिली. मिस्टर खन्ना आणि राहुल केवळ या घटनेतच नाही, तर अनेक वर्षांपासून असेच गुन्हे करत होते. रियाने आपली जुनी नोकरी सोडली, पण तिच्या मनात एक नवीन ध्येय निर्माण झाले होते. त्या रात्रीचा अंधार आता तिची सर्वात मोठी ताकद बनला होता. तिने लैंगिक हिंसाचाराने पीडित महिलांसाठी एक NGO उघडले, जिथे ती त्यांना कायदेशीर आणि मानसिक मदत देऊ लागली. रियाने स्वतःच्या उदाहरणाने हे सिद्ध केले की परिस्थिती कितीही कठीण असली तरी अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे अशक्य नाही. तिच्या लढ्याने अनेक महिलांना प्रेरणा मिळाली आणि त्यांना न्यायासाठी उभे राहण्याची हिंमत मिळाली. रिया आता फक्त एक पीडित नव्हती, ती एक लढवय्यी होती, जी इतरांना अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जात होती. तिने राहुलच्या जुन्या गुन्हेगारीचा तपास सुरू ठेवला, कारण तिला खात्री होती की आणखी अनेक पीडितांना न्याय मिळवून देणे हे तिचे कर्तव्य आहे. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.